महसूल विभागाच्या कामकाजाला अधिक गतिमानता देत नागरिकांना महसूल सेवा स्थानिक स्तरावर सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय बळकटीकरण योजनेअंतर्गत नाशिक येथील शासकीय विश्रामगृहासमोरील धान्य गोदामात मंडळ अधिकारी कार्यालयासह 5 तलाठी कार्यालयांचे कामकाज सुरू करण्यात आले। यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत नागरिकांना विविध महसूल दाखल्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले। या कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडले। कार्यक्रमास आमदार देवयानी फरांदे, महापौर हिमगौरी आहेरडके, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण मालेगाव, हेमांगी पाटील नाशिक, उपमहापौर विलास शिंदे, अप्पर तहसीलदार अमोल निकम, माजी आमदार बाळासाहेब जाधव, मंडळ अधिकारी अनिल रोकडे तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांना महसूल सेवा अधिक जवळच्या स्तरावर उपलब्ध व्हाव्यात, विविध दाखले नोंदी व इतर शासकीय सेवा सुलभ आणि वेळेत मिळाव्यात या उद्देशाने मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयांचे बळकटीकरण करण्यात येत आहे। या उपक्रमामुळे महसूल प्रशासन अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याचं यावेळी मान्यवरांनी नमूद केलंय। सदरचे कार्यालय सुरू करण्यासाठी उपलब्ध असलेल्या धान्य गोडाऊन इमारतीचा योग्य उपयोग करून तेथे मंडळ अधिकारी कार्यालयासह 5 तलाठी कार्यालयांचे कामकाज सुरू करण्यात आले। या माध्यमातून परिसरातील नागरिकांना महसूल विषयक सेवा एकाच ठिकाणी मिळण्यास मदत होणार असून शासकीय कामकाजाची गती वाढवण्यासही सहाय्य होणार आहे। यावेळी नागरिकांनी विविध महसूल दाखल्यांचे वितरण करण्यात आलं। तसेच उपस्थित मान्यवरांनी नागरिकांशी संवाद साधत शासनाच्या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी एकमेकांना पर्यावरणपूरक रंग लावून रंगपंचमीचा उत्सव साजरा केला। महाराष्ट्र शासनाच्या फूड अँड सिव्हिल सप्लाय डिपार्टमेंटने एक फार महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता, ते होतं थेट वाहतुकीचा। या निर्णय झाल्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये 1 या 2 जो गोडाऊन जो आपण FCI कडून म्हणजे अनाज आणायचा आणि त्याच्यानंतर दुकानाला पाठवायचा, तर या गोडाऊन आता रिकामी झालेला आहे। या गोडाऊनचा वापर, हे शासकीय मालमत्तेचा वापर योग्य रीती व्हावा याच्यासाठी नाशिक प्रशासन प्रयत्न करत आहे। त्याच्यामध्ये रेकॉर्ड रूम आणि काही ठिकाणी कार्यालय करण्यात येत आहे। चांगलं प्रशासन कसं असावं याच्यासाठी नीती आयोगाचा अगर आपण अहवाल वाचला तर आपलं जो मंडलस्तरीय कार्यालय आहे त्याला बळकट करण्याची गरज आहे। याचा विचार करून सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक समिती आदरणीय विभागीय आयुक्त नाशिक विभागाच्या अध्यक्षतेखाली नेमलं होतं। त्याच्यामध्ये अहिल्यानगरचे सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय पण होते। या अहवालानुसार महाराष्ट्र शासनाने महसूल विभागाने याच्यामध्ये 10 ऑक्टोबर 2025 दिवशी मंडल कार्यालय बळकटीकरणचा एक GR महसूल मंत्री महोदयांचे निर्देशानुसार काढला। या GRची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्याचे मूर्त स्वरूप देण्यासाठी या एक प्रयोग नाशिक शहरच्या मंडल कार्यालय आणि 5 तलाठी कार्यालयाला एकत्रित करून करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। याच्यामध्ये जो नवीन अधिकार या मंडल कार्यालय आणि तलाठीला प्राप्त झालेले आहे त्याच्या अनुषंगाने एक मध्यवर्ती भागामध्ये त्याच्या कार्यालय करण्यात आलेलं आहे। या कार्यालयाची अगर आपण रूपरेषा पाहिला तर ही एक बँक ब्रांचचे रीती आहे। आपण म्हणतो की लोकाभिमुख प्रशासन आपल्याला द्यायचे आहे, तर या लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी जो आपले ग्राम महसूल अधिकारी व तलाठी आहे ते पब्लिक फेसिंग काउंटरमध्ये राहणार आहे, त्या ठिकाणी बसणार आहे, जेणेकरून कुठल्याही म्हणजे कर्मचारीला त्या ठिकाणी काय गोष्टी द्यायच्या, म्हणजे कुठल्याही नागरिकांना त्या ठिकाणी कुठले पेपर द्यायचे असेल तर त्या ठिकाणी ते थेट देऊ शकतो। 7/12 मध्ये कुठले म्युटेशन या फेरफार करायचे असेल तो जैसे एक बँक ब्रांचमध्ये मेकर चेकर असतो, त्या मेकर आपले ग्राम महसूल अधिकारी व तलाठी राहणार आहे आणि चेकर आपले मंडल अधिकारी या रेव्हेन्यू इन्स्पेक्टर राहणार आहे। त्या एक सिंगल कार्यालयामध्ये 5 तलाठी आणि मंडल अधिकारी बसतोय। त्याची पूर्ण रूपरेषा एक बँक कार्यालयासारखं आहे। या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना बसण्याची सुविधा, पाणीची सुविधा, इतर सगळे सुविधा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। हे स्वतंत्र कार्यालय शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये करण्यात आलेलं आहे आणि या नाशिक शहरासाठी, जिल्ह्यासाठी एक नवीन प्रयोग आहे, नवीन GRची अंमलबजावणी आहे आणि या गोष्टीच्या सुरुवात या ठिकाणी होत आहे। आज सन्माननीय गिरीश महाजन साहेब आणि आदरणीय देवयानी फरांदे मॅडमच्या हस्ते याचे उद्घाटन आदरणीय विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।